Hello students, welcome to Sri Raj Lakshmi Royal Academy of Science Beta. In last lecture we already discussed about extensive and intensive properties of a system. Okay, thermodynamics हा टॉपिक आपण सुरू केलेला आहे. एक्सटेन्सिव्ह अँड इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज मध्ये आपण डेफिनेशन कशा पद्धतीने केलेल्या the properties of system which depends on the amount of matter and the size of the system are called as extensive, while the properties of the system are not depend on the size of the system and amount of matter present in the system are called as intensive properties. In this lecture we are going to start a new and fresh concept known as state of functions. Write down heading state functions. Okay, this is very important functions. याच्यानंतर आपल्याला पाथ फंक्शन नावाचे कन्सेप्ट सुद्धा बघायचा आहे, पण पहिल्यांदा आपण स्टेट फंक्शन म्हणजे काय असते हे बघूया. जसं थर्मोडायनामिक्स मध्ये एक स्टेट असते, एक सिस्टीम असते. थर्मोडायनामिक्स मध्ये सिस्टीम आपण कुणाला म्हणतो, तर ज्या पार्टचा आपल्याला स्टडी करायचा आहे तो पार्ट आपल्यासाठी कोण असणार आहे, सिस्टीम असणार आहे. मग आपण आपलंच एक एक्झाम्पल घेतलं तर म्हणजे ह्यूमन बॉडी. जसं एक ह्यूमन बॉडी आपल्यासाठी एक सिस्टीम आहे आणि ह्यूमन बॉडी इज अन एक्झाम्पल ऑफ ओपन सिस्टीम. बरोबर, आपली बॉडी ही ओपन सिस्टीम म्हणून कन्सिडर केली जाते. मग ह्यूमन बॉडी, समजा ह्यूमन बॉडीसाठी जर स्टेट फंक्शन म्हणजे काय असतात हे जर सांगायचं असेल तर आपण काय सांगू शकतो. आता सध्या समजा मी इथं उभा आहे, मग माझी जी काय स्टेट असेल, स्टेट ऑफ मायसेल्फ, माझी जी काय स्टेट असेल ती स्टेट जर तुम्हाला सांगायची असेल तर दोन व्हेरिएबलची गरज आहे आपल्याला. द टू व्हेरिएबल्स विच आर रिक्वायर्ड टू डिफाइन द स्टेट ऑफ ह्यूमन बॉडी, दीज आर द टाइम अँड पोझिशन. टाइम अँड पोझिशन म्हणजे वेळ आणि पोझिशन, या दोन व्हेरिएबलची आपल्याला गरज आहे. कशासाठी, तर ह्यूमन बॉडीची जर स्टेट तुम्हाला सांगायची असेल तर. आता टाइम तर कोणासाठी थांबलेला आहे का, तर नाही. टाइम हे लगातार कंटिन्यू पुढे सुरूच आहे, पण सध्या माझी पोझिशन फिक्स आहे. माझी पोझिशन फिक्स आहे म्हणजे याचा अर्थ मी एक पर्टिक्युलर फिक्स्ड स्टेट अचीव केलेली आहे. कारण टाइमचं आपल्याला घेणं देणं नसणार आहे, कारण हे टाइम आता पुढे चाललेलाच आहे. बरोबर, मग मी जर एका फिक्स पोझिशनला असेल तर माझी जी काय स्टेट असेल ती सुद्धा कशी असणार आहे, एक फिक्स असणार आहे. पण सध्या समजा मी माझी पोझिशन बदलली, मी तिथून इकडे आलो, माझी पोझिशन बदलली, याचा अर्थ माझी स्टेट पण बदलली. म्हणजे काय, एक ह्यूमन बॉडी जर एक्झाम्पल तुम्ही कन्सिडर केलं तर ह्यूमन बॉडीची जी काय स्टेट असते ती स्टेट जर डिफाइन करायची असेल तर दोन व्हेरिएबलची गरज आहे, ती म्हणजे टाइम अँड पोझिशन. मग थर्मोडायनामिक्स मध्ये जर आपण जनरली एका गॅस बद्दल जर बोलायला गेलो तर ही गॅस आपल्यासाठी कोण असणार आहे, तर एक सिस्टीम असणार आहे. डे टू डे लाईफ मध्ये, कॉमन लाईफ मध्ये आपण एक्झाम्पल कुठलं घेतलं, ह्यूमन बॉडीचं घेतलं. पण थर्मोडायनामिक्सचा स्टडी करत असताना आपण कोणतं एक्झाम्पल घेणार आहे, एका गॅसचं एक्झाम्पल घेणार आहे. आणि हा जो काही गॅस असेल तो गॅस आपल्यासाठी कोण असणार आहे, तर एक सिस्टीम असेल. मग आपण तो गॅस कसा घेणार आहे बघा, आपल्याकडे एक कंटेनर असेल असा. ओके, आणि या कंटेनर मध्ये आपण एनी टाइप ऑफ गॅस इथं काय केलं असेल, क्लोज केला असेल. दिस इज युअर गॅसियस मॉलिक्युल्स. आणि हे कंटेनर काय करायचं, सध्या क्लोज करूया. नाही तर काय होतील, हे गॅसेसचे मॉलिक्युल्स हवेत निघून जातील. मग सध्या कंटेनर काय केलं मी, क्लोज केलेला आहे. हा जो काय गॅसेसचे मॉलिक्युल्स आहेत, या गॅसच्या मॉलिक्युलची जी काय स्टेट आहे ती स्टेट जर डिफाइन करायची असेल तर वी रिक्वायर सम व्हेरिएबल्स, वी कॉल देम स्टेट व्हेरिएबल्स. बघा, इफ वी हॅव टू डिफाइन द स्टेट ऑफ गॅसियस सिस्टीम वी रिक्वायर सम स्टेट व्हेरिएबल्स. ओके, मग हे जे स्टेट व्हेरिएबल्स आहेत ते कोणते कोणते आहेत, तर एका गॅसियस सिस्टीम साठी जे काय स्टेट व्हेरिएबल्स आहेत ते आहेत प्रेशर, टेम्परेचर, नंबर ऑफ मोल्स अँड व्हॉल्यूम. बघा, पी फॉर काय असणार आहे, प्रेशर ऑफ गॅस, टी फॉर टेम्परेचर ऑफ अ गॅस, एन मीन्स नंबर ऑफ मोल्स ऑफ अ गॅस, व्ही फॉर व्हॉल्यूम ऑफ अ गॅस. These all are state variables which are required or which are used to define any state of a gaseous system. I hope you understand it.
मग या 4 व्हेरिएबल पैकी आपण काय केलं, प्रेशरची व्हॅल्यू समजा 1 atm फिक्स ठेवली आणि टेम्परेचरची पण व्हॅल्यू आपण फिक्स ठेवली 25 डिग्री सेल्सिअस, नंबर ऑफ मोल्स आपण 1 मोल फिक्स ठेवले आणि व्हॉल्यूम ऑफ गॅस 22.4 लिटर हे सुद्धा काय केलं, फिक्स केलं. म्हणजे प्रेशर, टेम्परेचर, नंबर ऑफ मोल्स आणि व्हॉल्यूम या 4 स्टेट व्हेरिएबलची जर व्हॅल्यू आपण फिक्स ठेवत असेल तर जर या 4 व्हेरिएबलची व्हॅल्यू जर फिक्स होत असेल तर आपण असं म्हणायचं आपल्या ह्या गॅसियस सिस्टीमनं एक पर्टिक्युलर स्टेट अचीव्ह केलेली आहे आणि त्या स्टेटला आपण म्हणूया ती स्टेट नंबर 1 आहे. बघा, इफ ऑल द व्हॅल्यूज ऑफ these state variables are attain a fixed values then we can say that our system can attain a particular state and we call it state number 1. ओके, आता मी काय करतोय, या 4 स्टेट व्हेरिएबल पैकी कोणत्या तरी एका स्टेट व्हेरिएबलची व्हॅल्यू बदलतो, चेंज करतो. आता कोणत्याची चेंज करूया, तर प्रेशर समजा चेंज केला तर प्रेशर चेंज केला तो झाला 2 atm, टेम्परेचर आपलं तेवढंच आहे 25 डिग्री सेल्सिअस, नंबर ऑफ मोल्स सुद्धा 1 मोल्स आहेत आणि व्हॉल्यूम सुद्धा किती आहे 22.4 लिटर. फक्त आपण काय केलेलं आहे, या गॅसेस सिस्टीमचा प्रेशर चेंज केला. म्हणजे आपण काय केलं, या ज्या काही 4 स्टेट व्हेरिएबलची व्हॅल्यू फिक्स होती त्यातल्या प्रेशर नावाच्या स्टेट व्हेरिएबलची आपण व्हॅल्यू चेंज केली आणि व्हॅल्यू चेंज झाल्यानंतर सिस्टीमनं परत नवीन एक स्टेट अचीव्ह केली आणि या स्टेटला आपण काय म्हणूया, स्टेट नंबर 2 असं म्हणूया का आपण, काय म्हणूया, स्टेट नंबर 2. म्हणजे परत काय सांगू शकतो आपण, इफ one of the values of these state variables are undergoing change then system also changes its state. तर सिस्टीम काय करणार आहे, स्वतःची स्टेट सुद्धा चेंज करणार आहे. आय होप हे तुम्हाला स्टेट व्हेरिएबल समजले असतील. मग आता याच्याबद्दल जर इन्फॉर्मेशन लिहायची असेल तर काय काय लिहू शकतोय बघा, याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके, पहिल्यांदा हेडिंग लिहा, स्टेट ऑफ किंवा स्टेट फंक्शन्स आणि स्टेट फंक्शन्स मध्ये पहिल्यांदा स्टार करून हेडिंग असेल स्टेट ऑफ अ सिस्टीम. याच्यामध्ये काय लिहिणार, लिहा, इफ वी हॅव टू डिफाइन state of a system we requires some state variables. कुणाची गरज आहे आपल्याला, स्टेट व्हेरिएबल्सची गरज आहे. स्टेट व्हेरिएबल्सला अंडरलाईन करा. आपल्यासाठी स्टेट व्हेरिएबल खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट असेल आणि म्हणून परत एक हेडिंग देतोय मी, स्टेट व्हेरिएबल्स. याच्यामध्ये पहिला पॉइंट काय लिहिणार, फॉर अ गॅसियस सिस्टीम. बघा कोण स्टेट व्हेरिएबल्स असणार आहेत, प्रेशर, कॉमा व्हॉल्यूम, कॉमा टेम्परेचर and number of moles are state variables. कोण असणार आहेत, हे सगळे स्टेट व्हेरिएबल्स असणार. जर आपण ह्यूमन बॉडीचे एक्झाम्पल कन्सिडर केलं, ह्यूमन बॉडी एक सिस्टीम आहे, ह्यूमन बॉडीसाठी स्टेट व्हेरिएबल कोण आहे तर सांगितलंय टाइम अँड पोझिशन. याच्यामध्ये पण डॉमिनंट स्टेट व्हेरिएबल कोण असणार ते म्हणजे पोझिशन, कारण टाइम तर लगातार चेंज व्हायला लागले पण पोझिशन जर आपण चेंज झाली तर आपण काय म्हणू शकतोय, आपण आपली स्टेट चेंज करून घेतली जर पोझिशन चेंज झाली तर. तसं एका गॅसियस सिस्टीमसाठी स्टेट व्हेरिएबलची गरज असते. कशासाठी, एका सिस्टीमची स्टेट जर डिफाइन करायची असेल तर. आणि ते स्टेट व्हेरिएबल्स कोणते कोणते आहेत, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर अँड नंबर ऑफ मोल्स. याच्यामध्ये सेकंड पॉइंट काय असेल बघा, सेकंड पॉइंट मध्ये काय लिहिणार, इफ ऑल these state variables are attain a fixed values then we can say that system has a fixed state. Yeah, if all these state variables are attain a fixed value, then our system also has a fixed or particular state.
मग त्याला आपण स्टेट 1 असं म्हणू शकतोय. ओके, परंतु या 3 स्टेट किंवा या 4 स्टेट व्हेरिएबल पैकी कोणत्या तरी एका जरी स्टेट व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज झाली तर आपण काय सांगतो, आपल्या सिस्टीमनं स्टेट चेंज केली. बट इफ वन ऑफ द स्टेट variables changes, then state of a system also changes. ओके, तर हे आहे स्टेट व्हेरिएबल बद्दल माहिती आणि हे आहे स्टेट ऑफ सिस्टीम. याच्यानंतर आपल्याला स्टेट फंक्शन्स म्हणजे काय आहे हे बघायचं आहे. याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके, नेक्स्ट हेडिंग असेल स्टेट फंक्शन्स. तुम्हाला थोडी तरी आयडिया आली असेल असं मी व्यक्त करतो अपेक्षा. काय बघा स्टेट फंक्शन्स लिहा. these are the thermodynamic functions whose value की ज्यांची value depends on initial state and final state of a system, but not path followed by the system. बघा, काही फंक्शन्स असे असतात सिस्टीमसाठी काही फंक्शन्स असे असतात की ज्यांची व्हॅल्यू ही फक्त आणि फक्त इनिशियल स्टेट अँड फायनल स्टेट यांच्यावरती डिपेंड असतात. मग त्या फंक्शनची व्हॅल्यू जर इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट वरती डिपेंड असेल ना की म्हणजे ना की पाथ फॉलोड बाय द सिस्टीम, त्या सिस्टीमने कोणता पाथ फॉलो केलेला आहे याच्यावरती डिपेंड नसून फक्त आणि फक्त इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट वर जर डिपेंड असेल तर तुम्ही त्या फंक्शनला म्हणायचं ते स्टेट फंक्शन आहे. समजण्यासाठी एक एक्झाम्पल घेऊया. सपोज दिस इज युअर ग्राउंड लेवल. ओके, हे ग्राउंडची लेवल आहे आणि हा एक खूप मोठा असा एक डोंगर आहे, अतिशय म्हणजे की त्याला आपण माउंट एव्हरेस्ट म्हणतो. हा कोण आहे? दिस इज युअर माउंट एव्हरेस्ट. सगळ्यांना माहित आहे माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर आहे. मग एक व्यक्ती इथं उभा आहे. ओके, एक व्यक्ती इथं उभा आहे, ग्राउंड लेवलला एक व्यक्ती उभा आहे आणि एक दुसरा पर्सन आहे की जो माउंट एव्हरेस्टच्या पूर्ण शिखरावरती जाऊन पोहोचलेला आहे. आता ग्राउंड लेवलला जो व्यक्ती आहे, जो पर्सन आहे, त्याची पण इच्छा आहे की या माउंट एव्हरेस्टच्या शिखरावरती त्याला जायचं आहे आणि याचा अजून एक मित्र आहे, याचा अजून एक फ्रेंड आहे. या फ्रेंडची पण इच्छा आहे की याला इथं माउंट एव्हरेस्टच्या शिखरावरती जायचं आहे. पण हा जो फ्रेंड आहे हा पहिला फ्रेंड आणि हा सेकंड फ्रेंड. हा पहिला फ्रेंड थोडासा हार्ड वर्किंग आहे, म्हणजे हार्ड वर्क करणारा फ्रेंड आहे आणि हा जो दुसरा फ्रेंड आहे ना एकदम आळशी फ्रेंड आहे, म्हणजे त्याला अजिबात कष्ट घ्यायला आवडतच नाही. मग याच्यामध्ये बघा इथं माउंट एव्हरेस्टला समजा आपण काय करूया, हे अशा काय असतील पायऱ्या असतील असं समजूया बरं का, समजण्यासाठी चाललंय सगळे हे. आणि हा जो पहिला व्यक्ती आहे की जो अतिशय हार्ड वर्क करणार आहे तो व्यक्ती काय करतो, या पायऱ्या चढत 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 कुठपर्यंत जातो, या शिखरापर्यंत जातो आणि शिखरापर्यंत जाऊन तो तिथं उभा राहतो. ग्राउंड लेवलला जे काय टेम्परेचर आहे, सपोज ते टेम्परेचर आपण असं म्हणूया की 25 डिग्री सेल्सिअस आहे आणि जसं जसं आपण उंचावरती जाऊ तसं तसं टेम्परेचर काय होणार आहे, कमी होणार आहे. मग इथं शिखरावरती जे काय टेम्परेचर असेल, सपोज ते टेम्परेचर आपण असं म्हणूया की 20 डिग्री सेल्सिअस आहे, म्हणजे थोडंसं टेम्परेचर आपण काय सांगितलं, कमी दाखवलं. म्हणजे ही त्यांची इनिशियल स्टेट आहे. पहिला जो व्यक्ती आहे ना, त्या पहिल्या व्यक्तीसाठी जी काय इनिशियल स्टेट आहे ही ग्राउंड लेवल कोण असणार आहे, इनिशियल स्टेट. ग्राउंड लेवल कोण झाली, इनिशियल स्टेट. आणि माउंट एव्हरेस्टचा जो काय टॉपचा पोर्शन आहे, कुठला पोर्शन, टॉपचा, तो टॉपचा पोर्शन म्हणजे कुठली स्टेट, फायनल स्टेट. मग आता बघा जेव्हा हा पहिला व्यक्ती ग्राउंड लेवलला होता म्हणजे इनिशियल स्टेटला होता तेव्हा त्याच्यासाठी टेम्परेचर किती होतं, 25 डिग्री सेल्सिअस. आता तो पहिला व्यक्ती जेव्हा या पायऱ्या चढत 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 वरती ह्या टॉपला गेला, तर टॉपला गेल्यानंतर त्या व्यक्तीसाठी तिथं असलेलं टेम्परेचर किती असणार आहे, 20 डिग्री सेल्सिअस असेल. ओके, म्हणजे टेम्परेचर हे फक्त आणि फक्त कशावर डिपेंड आहे, तर इनिशियल स्टेट अँड फायनल स्टेट.
मग हा पहिला व्यक्ती गेलाय कसा, म्हणजे त्याचा पाथ, त्या पहिल्या पर्सन साठी पाथ कसा आहे, तर पहिल्या पर्सन पाथ पायऱ्या चढत 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 गेलेला आहे. परंतु हा जो दुसरा पर्सन आहे तो थोडासा आळशी आहे असं मी तुम्हाला सांगितलंय. आळशी म्हणजे काय, हा पर्सन आणि आळशी पण आहे थोडासा, त्याच्याकडे पैसा पण जास्त आहे, म्हणजे श्रीमंत आहे. हा काय करतो, हेलिकॉप्टर मागवतो. काय करतो, हेलिकॉप्टर मागवतो. आणि सेकंड जो पर्सन आहे तो हेलिकॉप्टरनं काय करतो, माउंट एव्हरेस्टच्या ह्या टॉपच्या पोर्शनला, म्हणजे टॉपच्या पोर्शनला तिथे जातो. जेव्हा हा सेकंड पर्सन जेव्हा ग्राउंड लेवल होता, या सेकंड पर्सन साठी टेम्परेचर किती असेल, 25 डिग्री सेल्सिअस. पण जेव्हा हा सेकंड पर्सन हेलिकॉप्टरच्या माध्यमातून, म्हणजे त्याच्यासाठी जो काय पाथ असेल, सेकंड पर्सन साठी पाथ कुठला, हेलिकॉप्टरचा पाथ असणार आहे. तो सेकंड पर्सन जेव्हा या टॉपच्या पोर्शनला आला तेव्हा त्या सेकंड पर्सन साठी सुद्धा टेम्परेचर किती असणार आहे, व्हेरी गुड, किती असणार आहे, 20 डिग्री सेल्सिअस. म्हणजे पहिला पर्सन असू दे किंवा दुसरा पर्सन असू दे, दोघांसाठी इनिशियली म्हणजे ग्राउंड लेवलला टेम्परेचर 25 होतं दोघांसाठी. पण जेव्हा दोघं फायनल स्टेटला म्हणजे टॉपच्या पॉइंटला जाऊन पोहोचले तेव्हा त्या दोघांसाठी सुद्धा फायनल टेम्परेचर किती असणार आहे, 20 डिग्री. मी सराउंडिंगचं टेम्परेचर बोलतोय, मी ह्युमन बॉडी टेम्परेचर बद्दल बोलत नाही. ह्युमन बॉडी टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस असणार आहे. पण सराउंडिंगचं जे टेम्परेचर आहे ते 20 डिग्री, हे दोघांसाठी कसं असणार आहे, तर सेम असणार आहे. मग पहिला पर्सन जो आहे त्याचा जर पाथ आपण बघितला तर तो पायऱ्यावरून गेलाय, आणि जो दुसरा पर्सन आहे त्याच्यासाठी पाथ कसा आहे, हेलिकॉप्टरचा आहे. दोघांसाठी पाथ वेगवेगळा आहे, परंतु इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेटला जे काही टेम्परेचर आहे ते टेम्परेचर दोघांसाठी कसं आहे, सेम आहे. मग टेम्परेचर नावाचं जे फंक्शन आहे, कोणतं फंक्शन, टेम्परेचर नावाचं जे काय फंक्शन आहे, या फंक्शनची जी काय व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट वरती डिपेंड आहे रे. पाथ फॉलोड बाय सिस्टीम याच्यावरती डिपेंड आहे का, नाही. पहिला पर्सन आणि दुसरा पर्सन दोघांचा पाथ वेगवेगळा आहे, म्हणजे दोघांचं टेम्परेचर वेगवेगळं पाहिजे होतं का नाही, पण असं आहे का, नाही. म्हणजे पाथ जरी वेगवेगळा असला तर टेम्परेचरची व्हॅल्यू दोघांसाठी कशी आहे, सेम आहे. बरं, आपण प्रेशर बद्दल बोलायला गेलो तर ग्राउंड लेवलला जो काय प्रेशर असेल तो 1 एटमॉस्फेरिक प्रेशर असेल. पण जसं जसं आपण उंचावरती जाऊ तसं तसं प्रेशर कमी होतो, कारण हवेमध्ये ऍटमॉस्फेअर मध्ये जे काही रिएक्टिव्ह गॅसेस असतात, नायट्रोजन, ऑक्सिजन, या ऑक्सिजनचा स्तर कमी होतो. त्यामुळं जसं जसं वरती जाऊ तसं तिथं प्रेशर काय होतो, कमी होतो. सपोज टॉपच्या पॉइंटला जो प्रेशर आहे तो 0.5 atm, म्हणजे प्रेशर काय झाला, हाफ म्हणून रिड्यूस झालेला आहे. मग पहिला पर्सन पायऱ्या चढत गेला तर त्या पर्सन साठी तिथं असलेला ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे जो काही सराउंडिंगचा प्रेशर असेल तो किती असणार आहे, 0.5 atm. सेकंड पर्सन साठी सुद्धा किती असणार आहे, 0.5 atm. जरी दोघांचा पाथ वेगळा असला तरी दोघांसाठी टेम्परेचर प्रेशर कसं आहे, सेम. म्हणजे प्रेशर नावाचं जे काही फंक्शन आहे ते प्रेशर नावाचं फंक्शन सुद्धा कसं असणार आहे, तर स्टेट फंक्शन असणार आहे. बिकॉज ही जी काय प्रेशरची व्हॅल्यू आहे ती फक्त आणि फक्त इनिशियल स्टेट अँड फायनल स्टेट वरती डिपेंड आहे. हे तुम्हाला समजण्यासाठी सगळं सांगितलेलं आहे मी. याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके. मग टेम्परेचर आणि प्रेशर याच्या अगोदर आपण बघितलेलं आहे. जर आपल्यासाठी थर्मोडायनामिक्स मध्ये एक सिस्टीम गॅसियस सिस्टीम असेल तर त्या गॅसियस सिस्टीम साठी टेम्परेचर अँड प्रेशर हे कोणते असतात रे, टेम्परेचर अँड प्रेशर हे स्टेट व्हेरिएबल्स असतात. कोण असतात, स्टेट व्हेरिएबल्स. मग आपण असं म्हणूया का, जे काय स्टेट व्हेरिएबल्स आहेत ते स्टेट व्हेरिएबल दुसरे कुणी नसून स्टेट फंक्शन्स आहेत. कारण टेम्परेचर आणि प्रेशरची जी काय व्हॅल्यू असेल इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट वर डिपेंड आहे, बरोबर. पण प्रेशर टेम्परेचर कोण आहे, स्टेट व्हेरिएबल. म्हणजे आपण असं सांगू शकतोय, नाही काय सांगू शकतोय, जे काय स्टेट व्हेरिएबल्स असतील ते स्टेट व्हेरिएबल्स कोण आहेत, स्टेट फंक्शन्स. इथल्या ऑल द स्टेट व्हेरिएबल्स आर स्टेट फंक्शन्स. ओके. याचं एक्झाम्पल सांगायचं झालं तर कोण कोण, प्रेशर, टेम्परेचर, नंबर ऑफ मोल्स अँड व्हॉल्यूम आर स्टेट फंक्शन्स. हे कोण असतील, आपल्यासाठी स्टेट फंक्शन. कारण प्रेशर असेल, टेम्परेचर असेल, नंबर ऑफ मोल्स असेल आणि व्हॉल्यूम असेल, या 4 स्टेट व्हेरिएबल पैकी कुठलंही स्टेट व्हेरिएबल जर तुम्ही कन्सिडर केलं तर त्याची जी काही व्हॅल्यू असते ती फक्त आणि फक्त इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट वरती डिपेंड असते, ना की पाथ फॉलोड बाय द सिस्टीम. आपण एक एक्झाम्पल सांगायचं झालं तर इंटरनल एनर्जी, त्याच्यानंतर पोटेन्शियल एनर्जी. आता जनरली जिथं जिथं एनर्जी हा वर्ड तुम्हाला बघायला भेटेल, दिसल, तिथं तिथं एनर्जी जिथं जिथं वर्ड येणार ती एनर्जी म्हणजे तुमच्यासाठी कोण असणार आहे, स्टेट फंक्शन असणार आहे. कारण पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला सगळ्यांना माहित आहे, mgh. म्हणजे मास आणि जिथं कॉन्स्टंट आहे, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी कशावर डिपेंड आहे, हाईट वर डिपेंड आहे. परत आपण ही ग्राउंड लेवल जर घेतली तर ग्राउंड लेवलला जी काय हाईट असेल ती समजा 1 मीटर असेल
समजा आणि इथं हे काय असेल एक डोंगर असेल आणि इथं जी काय हाईट आहे ती हाईट आहे टोटल 100 मीटर. ओके, मग इथं 2 पर्सन आहेत. किती पर्सन? 2 पर्सन. ओके, हा फर्स्ट आहे, हा सेकंड आहे. फर्स्ट पर्सन मागाचाच पर्सन मी विचार घेतलाय. फर्स्ट पर्सन इथं कसं जाणार तर पायऱ्यावरून जाणार आणि सेकंड पर्सन कसं जाणार तर डायरेक्ट हेलिकॉप्टर मधून जाणार. बरोबर, हेलिकॉप्टर मधून. पहिला पर्सन जात असताना पायऱ्यावरून इथं गेला टॉपच्या पॉइंटला येऊन पोहोचला आणि तो पोहोचला जरा थोडासा तो आराम करायला लागलाय. मग जेव्हा तो ग्राउंड लेवल होता तेव्हा त्याची जी काय पोटेन्शियल एनर्जी ती पोटेन्शियल एनर्जी 1 मीटर हाईट मुळे असेल का? ओके, पण पहिला पर्सन जेव्हा या टॉपला येऊन पोहोचला तेव्हा तिथं असलेल्या म्हणजे पहिल्या पर्सन साठी जी काय पोटेन्शियल एनर्जी असेल ती पोटेन्शियल एनर्जी आता 100 मीटर मुळे असेल, कारण तो 100 मीटर इतक्या उंचीने तो वरती गेलेला आहे. पण जो सेकंड पर्सन आहे तो कसा गेलेला आहे बघा, हेलिकॉप्टरने. म्हणजे पाथ बदला जरी असला तरी तो आलाय ना या पॉइंटला, म्हणजे जिथं पहिला पर्सन आहे तिथं तो आलेला आहे. आणि मग सेकंड पर्सन साठी सुद्धा जी काय पोटेन्शियल एनर्जी असणार आहे ती कुणामुळे असणार आहे तर 100 मीटर मुळे असणार आहे. म्हणजे पर्सन पहिला असू दे किंवा सेकंड असू दे, दोघांचा पाथ जरी वेगवेगळा असला तर दोघांसाठी जी काय पोटेन्शियल एनर्जी आहे ती पोटेन्शियल एनर्जी मात्र कशी आहे तर सेम आहे. का सेम आहे? कारण पोटेन्शियल एनर्जी हाईट वर डिपेंड आहे ना की पाथ कुठला वापरलाय. म्हणून इंटरनल एनर्जी असेल, पोटेन्शियल एनर्जी असेल, हे सुद्धा कसलं एक्झाम्पल आहे, कसलं फंक्शन आहे, स्टेट फंक्शन आहे. बघा 2 एक्झाम्पल लिहिले आपण. पोटेन्शियल एनर्जी नंतर एन्थाल्पी असेल. आता एन्थाल्पी बद्दल आपण डिस्कशन केलेलं नाही, पण तरी सुद्धा एक्झाम्पलच्या रूपात मी लिहून ठेवतो, नंतर आपण त्याला इन डिटेल बघूया. एन्थाल्पी असेल, एन्ट्रॉपी असेल, गिव्ह द फ्री एनर्जी असेल, गिव्ह द फ्री एनर्जी, ईटीसी म्हणू आपण, ईटीसी. हे सगळे एक्झाम्पल्स कोणते एक्झाम्पल्स आहेत तर स्टेट फंक्शनचे एक्झाम्पल्स आहेत. कोणाचे एक्झाम्पल्स आहेत? स्टेट फंक्शनचे. ओके, आय होप तुम्हाला स्टेट फंक्शनची डेफिनेशन वगैरे समजली असेल. याच्यानंतर थोड्याशा प्रॉपर्टीज बघूया, स्टेट फंक्शनच्या काय प्रॉपर्टीज आहेत. ओके, हा हेडिंग या प्रॉपर्टीज ऑफ स्टेट फंक्शन्स. प्रॉपर्टीज ऑफ स्टेट फंक्शन्स. याच्यामध्ये पहिली प्रॉपर्टी काय बघा, ऑल द स्टेट व्हेरिएबल्स. जसं आपण याच्या अगोदर सांगितलं, ऑल द स्टेट व्हेरिएबल्स आर स्टेट फंक्शन्स. म्हणजे एखाद्या सिस्टीमसाठी, एखाद्या सिस्टीमची जी स्टेट असते ती स्टेट डिफाइन करण्यासाठी ज्या व्हेरिएबलची गरज असते ते व्हेरिएबल्स म्हणजे दुसरे कोणी नसून कोण असणार आहे तर आपल्यासाठी स्टेट फंक्शन्स असणार आहे. तर आता दुसरा पॉइंट अतिशय महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. काय बघा, आपल्यासाठी एक स्टेट फंक्शनचं एक्झाम्पल घ्या. मला सांगा टेम्परेचर. टेम्परेचर हे स्टेट फंक्शन आहे का तर आहे, कारण टेम्परेचर कोण आहे स्टेट व्हेरिएबल, म्हणजे ते कोण असणार आहे स्टेट फंक्शन. पण टेम्परेचरची जी काय व्हॅल्यू असेल ती फक्त आणि फक्त इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट वर डिपेंड आहे, ना की पाथ फॉरवर्ड बाय सिस्टीम. मग समजा आपल्याकडे एक गॅस आहे, म्हणजे गॅसियस सिस्टीम आहे. ओके, इथं काहीतरी हे गॅसियस मॉलिक्युल्स आहेत आणि या गॅसियस मॉलिक्युल साठी जे काही टेम्परेचर असेल ते 25 डिग्री सेल्सिअस आहे आणि थोडंसं कंटेनर क्लोज आहे. मी काय केलं, या कंटेनरला सराउंडिंग कडून थोडीशी हीट प्रोव्हाइड केली. काय असेल? हीट. बघा, फ्रॉम सराउंडिंग मी या सिस्टीमला थोडीशी हीट प्रोव्हाइड केली. तर हीट प्रोव्हाइड केल्यानंतर या सिस्टीमचं टेम्परेचर इन्क्रीज होईल का नाही? होणार की. मग या सिस्टीमचं टेम्परेचर इन्क्रीज झालं आणि सिस्टीम एका नवीन स्टेटला जाऊन पोहोचली असेल, कारण हे स्टेट 1 असेल, दिस इज युअर स्टेट 1 आणि दिस इज युअर स्टेट 2. आता हे जे काही गॅसेसचे मॉलिक्युल्स असतील त्यांची कायनेटिक एनर्जी पण थोडीशी वाढली असणार आहे, कारण टेम्परेचर म्हणजे एखाद्या गॅस मॉलिक्युलला जर हीट प्रोव्हाइड केली तर त्या हीटच्या माध्यमातली जी काही एनर्जी असेल ते मॉलिक्युल्स घेतात आणि स्वतःची कायनेटिक एनर्जी वाढवतात. आणि कायनेटिक एनर्जी वाढल्यामुळे इथं जे काही टेम्परेचर असेल ते टेम्परेचर झालं 30 डिग्री सेल्सिअस. किती झालं? 30 डिग्री. म्हणजे आपण असं म्हणूया, हे स्टेट व्हेरिएबल जर बदलत असेल तर या सिस्टीमची स्टेट पण बदलते. म्हणजे टेम्परेचर 25 असेल तर स्टेट 1 आणि टेम्परेचर 30 असेल तर स्टेट सेकंड असणार आहे. ओके, मग आता टेम्परेचर नावाचं जे काय स्टेट फंक्शन आहे त्या स्टेट फंक्शन मध्ये कितीचा चेंज आलेला आहे, म्हणजे इथे लिहिणार मी चेंज इन स्टेट फंक्शन. चेंज इन स्टेट फंक्शन. स्टेट फंक्शन मध्ये जो काही चेंज येतो तो जनरली आपण डेल्टाने रिप्रेझेंट करायचा. कशाने रिप्रेझेंट करायचा? डेल्टाने. आणि तो कोणत्या स्टेट फंक्शन मधला चेंज आहे तर टेम्परेचर नावाच्या, म्हणून इथे लिहिणार मी डेल्टा टी. जर तो प्रेशर नावाच्या स्टेट फंक्शन मधला चेंज असता तर काय लिहिला असता? डेल्टा पी. जर व्हॉल्यूम नावाच्या स्टेट फंक्शन मधला चेंज असता तर डेल्टा पी आला असतं. हे तुम्हाला समजलं असेल.
मग जो डेल्टा असतो तो डेल्टा हा जो काही चेंज आहे तो चेंज थोडासा जास्त असतो, म्हणजे जास्त चेंज असेल बघा ना 5 डिग्री म्हणजे थोडासा अप्रिशिएबल चेंज आहे म्हणून तो चेंज तुम्ही डेल्टाने दाखवा. पण तो जर चेंज अतिशय स्मॉल असेल, व्हेरी व्हेरी स्मॉल चेंज असेल तर तोच चेंज तुम्ही स्मॉल डी ने रिप्रेझेंट करायला. कशाने रिप्रेझेंट? स्मॉल डी. म्हणजे परत एकदा डेल्टा टी आणि स्मॉल डी टी अशा दोन कन्सेप्ट आल्या. डेल्टा टी म्हणजे काय असणार आहे? डेल्टा म्हणजे मोठा चेंज असणार आहे आणि dt म्हणजे काय असणार आहे? स्मॉल चेंज असणार आहे. मग कसा चेंज कॅल्क्युलेट करायचा? तर फायनल स्टेट मायनस इनिशियल स्टेट, म्हणजे स्टेट फंक्शनच्या व्हॅल्यू मधला जो काही चेंज असेल तो कसा कॅल्क्युलेट केला जातो? फायनल स्टेट मायनस इनिशियल स्टेट. फायनल स्टेटला टेम्परेचर 30 डिग्री सेल्सिअस मायनस इनिशियल स्टेटला 25 डिग्री सेल्सिअस, म्हणजे हे आन्सर किती आलं? 5 डिग्री सेल्सिअस. आय होप तुम्हाला समजलं असेल. म्हणजे कोणत्याही स्टेट फंक्शन मधला जो काही चेंज असेल तो आयदर डेल्टा और स्मॉल डी ने रिप्रेझेंट करायचा असतो. की जो कसा कॅल्क्युलेट करायचा म्हणजे कॅल्क्युलेट करण्याचा जो तरीका आहे तो तरीका काय आहे? फायनल स्टेट मायनस इनिशियल स्टेट, हा त्यांचा फक्त डिफरन्स घ्यायचा. म्हणजे समजा आता स्टेट व्हेरिएबलचे जे काही एक्झाम्पल्स असतील ते कोणकोणते असतील? टेम्परेचर मध्ये कसं सांगणार तुम्ही? टेम्परेचर साठी डेल्टा टी आणि फायनल स्टेट साठी जे काही टेम्परेचर असेल ते T2 ने रिप्रेझेंट करायचं असतं आणि इनिशियल स्टेट साठी जे काही टेम्परेचर आहे ते T1 ने रिप्रेझेंट करा. म्हणजे डेल्टा टी काय असेल? T2 मायनस T1. डेल्टा पी काय असेल बाळांनो? P2 मायनस P1. डेल्टा व्हॉल्यूम म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम काय असणार? V2 मायनस V1. डेल्टा एन म्हणजे N2 मायनस N1. डेल्टा H फॉर एन्थाल्पी, एन्थाल्पी म्हणजे कसं? H2 मायनस H1. डेल्टा G म्हणजे G2 मायनस G1, गिव्ह द फ्री एनर्जी मधला चेंज. परत एंट्रोपी म्हणजे डेल्टा S कसं? S2 मायनस S1. थोडंसं हे तुमच्यासाठी तीन कन्सेप्ट नवीन असतील, परंतु मला सांगण्याचा जो काही तात्पर्य आहे माझा तो काय असणार आहे? तर तुमच्यासाठी स्टेट फंक्शन मधला जो चेंज आहे बघा, चेंज, तो चेंज आपण डेल्टाने रिप्रेझेंट करणार आहे आणि त्याची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट केली जाते? फायनल स्टेट मायनस इनिशियल स्टेट. ओके, हे आहे सेकंड प्रॉपर्टी ऑफ द स्टेट फंक्शन. याच्यानंतर 3 नंबरची एक प्रॉपर्टी आपल्याला लिहायची आहे. कोणती बघा? फॉर अ सायक्लिक प्रोसेस, लिहायचं फॉर अ सायक्लिक प्रोसेस ओव्हरऑल चेंज इन स्टेट फंक्शन, ओव्हरऑल चेंज इन स्टेट फंक्शन इज 0. म्हणजे स्टेट फंक्शन साठी जो काय स्टेट फंक्शन सायक्लिक प्रोसेस साठी, कोणत्या प्रोसेस साठी? सायक्लिक प्रोसेस साठी जे काय स्टेट फंक्शन असेल त्या स्टेट फंक्शनची जी काय ओव्हरऑल व्हॅल्यू असेल ती किती घ्यायची? डेल्टा घ्यायची, 0 घ्यायची. आता सायक्लिक प्रोसेस म्हणजे काय होतं? तर समजा तुम्ही या पॉइंटला उभे आहात, म्हणजे ही तुमच्यासाठी इनिशियल स्टेट काय असणार आहे? ए असेल. ए पासून तुम्ही बी कडे गेला, बी पासून सी कडे गेला, सी पासून डी कडे गेला आणि डी पासून परत ए कडे गेला. म्हणजे ज्या सिस्टीम साठी इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट सेम असते बघा, कोणती स्टेट? ज्या सिस्टीम साठी इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट एकच असते. इथे लिहिणार मी इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट एकच असते. त्या प्रोसेसला तुम्ही नाव द्यायचं ही सायक्लिक प्रोसेस आहे. कुठली प्रोसेस आहे? प्रोसेस इज सायक्लिक. मग अशा सायक्लिक प्रोसेस साठी जो काही टेम्परेचर मधला डिफरन्स असेल, तर टेम्परेचर नावाचं स्टेट फंक्शन जर कन्सिडर केलं तर जो काही टेम्परेचर मधला डिफरन्स असेल तो काय असणार? T2 मायनस T1. अरे पण इनिशियल ही फायनल स्टेट आणि इनिशियल स्टेट तर सेम आहे ना, सेम आहे म्हणून तर डेल्टा टी किती असणार आहे? 0 असणार. डेल्टा पी 0, डेल्टा व्ही 0. म्हणजे स्टेट फंक्शन मध्ये जो काही चेंज आहे, चेंज तो सायक्लिक प्रोसेस साठी किती असणार आहे? 0. आता सायक्लिक प्रोसेस म्हणजे काही लोकांना लक्षात येत असेल की सायक्लिक प्रोसेस म्हणजे अशी असते का? तर नाही. सायक्लिक प्रोसेस म्हणजे कसलीही प्रोसेस असू दे, म्हणजे त्याची डायग्राम ट्रायंगल असते, स्क्वेअर असतो, सर्कल असतो. म्हणजे सायक्लिक प्रोसेस साठी ज्या काही डायग्राम्स असतात त्या डायग्राम कशाही असतील, फक्त कंडिशन काय आहे की एकच कंडिशन आहे, त्या प्रोसेस साठी इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट जर सेम असेल तर त्या प्रोसेसला तुम्ही नाव द्यायचं की सायक्लिक प्रोसेस आहे. आणि या सायक्लिक प्रोसेस साठी स्टेट फंक्शन मध्ये जो काही चेंज असतो तो चेंज आपण किती घेणार आहे? 0 घेणार आहे. ओके, राईट डाऊन. 3 प्रॉपर्टी बघितल्या. अजून एक प्रॉपर्टी याच्यामध्ये आहे. हे ज्या काही प्रॉपर्टी तुम्हाला लिहून दिलेल्या आहेत त्या फक्त आणि फक्त एमसीक्यू च्या रूपात तुम्ही लक्षात ठेवा. फोर्थ प्रॉपर्टी काय बघा? द चेंज इन
the change in value of state function are not state functions. म्हणजे काय बघा, जर इनिशियल टेम्परेचर 25 डिग्री असेल आणि फायनल टेम्परेचर जर त्या सिस्टीमचं 30 डिग्री असेल तर हे टेम्परेचर आणि हे टेम्परेचर आहे की स्टेट फंक्शन. पण जर दोघांच्यातला जो डिफरन्स आहे, चेंज आहे, तो डेल्टा टी इज इक्वल टू T2 मायनस T1, हा जो डेल्टा टी आहे, डेल्टा टी इज नॉट स्टेट फंक्शन. म्हणजे टेम्परेचर स्टेट फंक्शन आहे. व्यवस्थित आहे का? टेम्परेचर स्टेट फंक्शन आहे पण डेल्टा टी इज नॉट स्टेट फंक्शन. सिमिलर टू लाइक दॅट ऑफ वे प्रेशर कोण असेल स्टेट फंक्शन, तर डेल्टा पी इज नॉट स्टेट फंक्शन. एन्थाल्पी बद्दल बोलायचं असेल तर एन्थाल्पी स्टेट फंक्शन आहे पण डेल्टा एच इज नॉट एन्थाल्पी. म्हणजे पर्टिक्युलर टेम्परेचर हे स्टेट फंक्शन आहे पण डेल्टा टी असेल, डेल्टा पी असेल, डेल्टा व्ही असेल, डेल्टा जी असेल, डेल्टा एस असेल, जिथं जिथं डेल्टा असेल हा डेल्टा मात्र चेंज आहे रे. बघा व्यवस्थित आहे का? हा डेल्टा कोण असणार आहे? चेंज असणार आहे. पण चेंज जो काय असेल तो स्टेट फंक्शन नाही. फक्त जी, फक्त व्हॉल्यूम, फक्त एंट्रोपी, फक्त एन्थाल्पी कोण असणार आहे? तर स्टेट फंक्शन असणार आहे. ओके, तर हे आहे ऑल अबाउट स्टेट फंक्शन बद्दल इन्फॉर्मेशन. लिहून घ्या तुम्ही हे. याच्यानंतर आपल्याला अजून एक फंक्शन डिस्कस करायचं आहे, अतिशय महत्त्वाचं फंक्शन आहे. राईट डाऊन हेडिंग पाथ फंक्शन. आता आपण स्टेट फंक्शनचा स्टडी केलेला आहे. ओके, दुसरं फंक्शन कुठलं? पाथ फंक्शन. परत याची डेफिनेशन काय असेल? स्टेट फंक्शनची डेफिनेशन काय सांगितली रे? These are the thermodynamic functions whose values depends on the initial state and final state, but not path followed by the system. Same reverse केला, फक्त डेफिनेशन लिहा. These are the thermodynamic functions whose value is depends on path followed by the system, but not initial state and final state of a सिस्टीम. ओके, काही फंक्शन्स असे असतात की ज्यांची व्हॅल्यू फक्त आणि फक्त कशा डिपेंड आहे? पाथवर डिपेंड आहे, बट नॉट इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट. अशा फंक्शन्सला आपण म्हणायचं पाथ फंक्शन. मग असं एक्झाम्पल लिहूया. फॉर एक्झाम्पल बघा, फॉर एक्झाम्पल वर्क अँड हीट आर द पाथ फंक्शन्स. केमिस्ट्री मध्ये आपण जेव्हा स्टेट फंक्शन आणि पाथ फंक्शनचा जेव्हा स्टडी करणार आहे तेव्हा वर्क अँड हीट these are the only two path functions. All remaining all the functions are state functions. राहिलेली सगळी कुठली असतील? स्टेट फंक्शन्स. मग एक्झाम्पलला एमसीक्यू रूपात जर प्रश्न विचारला विच ऑफ द फॉलोइंग फंक्शन्स आर पाथ फंक्शन, तर वर्क अँड हीट हे दोघंच पाथ फंक्शन्स आहेत. या दोघांच्या व्यतिरिक्त जर दुसरं कुठलं फंक्शन तुम्हाला दिसलं तर ते कुठलं असणार आहे? स्टेट फंक्शन असणार आहे. आपण जरा मेजरली वर्क बद्दल डिस्कस करूया. काय बघा, आपण ही ग्राउंड लेवल घेतलेली, म्हणजे मागाचं एक्झाम्पल हे ग्राउंड लेवल आहे आणि हा एक माउंट एव्हरेस्ट आहे. इथं 2 पर्सन होते. हा फर्स्ट पर्सन की जो अतिशय कष्टाळू आहे, हा सेकंड पर्सन की जो अतिशय आळशी आहे, अगदी कुणासारखा ते तुम्ही ठरवा आता. आणि ह्या पायऱ्या असतील इथं बघा, हा पहिला पर्सन उड्या मारत टुंग 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 उड्या मारत कुठं आला? टॉपला आला. म्हणजे पहिल्या पर्सनचा जो काय पाथ आहे तो पायऱ्या चढत आलेला आहे. मग पहिल्या पर्सनने जे काही वर्क केलं असेल ते वर्क काहीतरी केलं असेल नाही, कारण ग्राउंड लेवल पासून जर त्या पर्सनला टॉपला जायचं असेल तर त्या पर्सनला स्वतःला काहीतरी काम करावं लागणार आहे. आणि ते काम किती केलं तर ते आपण वर्कच्या रूपात सांगू शकतोय.
आता हे जे काय दुसरा पर्सन आहे, हा दुसरा पर्सन कसा जाणार आहे तर डायरेक्ट हेलिकॉप्टरने जाणार आहे. आणि जेव्हा हा दुसरा पर्सन हेलिकॉप्टरने जाणार आहे तेव्हा त्याचं जे वर्क असेल त्याचं वर्क काय आहे, आणि निवांत जायचं हेलिकॉप्टर मध्ये बसायचं, खाली इकडं तिकडं बघायचं काय चाललंय कसं दिसतंय, हे फक्त त्याचं काम आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर माझा क्वेश्चन असेल की कोणत्या पर्सननं जास्तीत जास्त काम केलं असेल. व्हेरी गुड. पहिल्या पर्सनचं जे काम असेल ते जास्तीत जास्त काम असेल आणि पायऱ्या चढत चढत गेला, हे तर मध्ये जास्त तो निम्मा घाबरला आणि थकला असेल तो, कारण काम जास्त आहे. पण जेव्हा दुसरा पर्सन हेलिकॉप्टरने जाणार आहे तेव्हा त्या पर्सनसाठी जे काही काम असेल ते काम कमी असेल. म्हणजे पहिल्या पर्सनसाठी वर्क जास्त आहे तर दुसऱ्या पर्सनसाठी वर्क कमी आहे. आता वर्क नावाचं जे काय फंक्शन आहे मग ते कशावर डिपेंड असेल, पाथवर डिपेंड असेल की नाही. पहिल्या पर्सननं आणि दुसऱ्या पर्सननं कोणता पाथ वापरलेला आहे, कोणता पाथ फॉलो केलेला आहे, या पाथ वरती वर्क डिपेंड आहे. म्हणजे वर्कची जी काय क्वांटिटी आहे, वर्कची जी काय मॅग्निट्यूड आहे ते वर्क कशावर डिपेंड आहे, पाथवर डिपेंड आहे. इनिशियल स्टेट फायनल स्टेट वर डिपेंड आहे का, नाही. म्हणून आपण काय लिहिलंय, वर्क अँड हीट आर द टू पाथ फंक्शन्स. ओके. याच्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स थोडंसं आपण बघूया. या पाथ फंक्शनच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. कोणत्या बघा. पहिली कॅरेक्टरिस्टिक्स, देअर कॅन बी infinite values of path functions between two fixed state. बघा, दोन स्टेट आपण फिक्स केल्या तर पाथ फंक्शनच्या ज्या काही व्हॅल्यूज असतात त्या कशा असतात, इनफायनाइट व्हॅल्यूज. आता सर इनफायनाइट व्हॅल्यू म्हणजे काय सांगतो. समजा ए नावाची स्टेट इथं आहे आणि ह्या सिस्टीमने काहीतरी वर्क केला असेल, काहीतरी त्या सिस्टीमच्या स्टेट फंक्शन मध्ये चेंज आला असेल, म्हणजे प्रेशर मध्ये, टेम्परेचर मध्ये, व्हॉल्यूम मध्ये. आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे जर स्टेट व्हेरिएबल्स मध्ये चेंज आला असेल तर त्या सिस्टीमची स्टेट बदलते, आणि त्या सिस्टीमची स्टेट बदलली आणि ती सिस्टीमने बी नावाची स्टेट अचीव्ह केलेली आहे. म्हणजे ए नावाची काय असणार आहे, स्टेट 1 असेल तर हे बी कोण असणार आहे, स्टेट नंबर 2 असेल. ओके. आता जेव्हा सिस्टीम ए टू बी अशा ह्या स्टेटला जात असेल तेव्हा इतर जो काही हीट किंवा आपण असं म्हणूया की जर सिस्टीमने जे काही काम केलं असेल, वर्क केलं असेल, ते वर्क सपोज हे वर्क आहे 50 जूल. म्हणजे जेव्हा सिस्टीमला ए स्टेट पासून बी स्टेट कडे जायचं होतं तेव्हा त्या सिस्टीमने वर्क किती केलं, 50 जूलचं वर्क केलं. ओके. परंतु माझा क्वेश्चन काय आहे, हे जे वर्क आहे ना 50 जूल ते इनिशियल स्टेट ए आणि फायनल स्टेट बी या पूर्ण इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट मधलं ओव्हरऑल वर्क आहे. बरोबर ना. कसलं वर्क आहे, हे ओव्हरऑल वर्क. त्या सिस्टीमने ओव्हरऑल वर्क किती केलं, 50 जूल केलं असेल. आता बघा मी काय केलं, ए पासून फक्त इथपर्यंत गेलो, म्हणजे या पॉइंटला, तिथून पर्यंत इथं, म्हणजे असे काही मी टप्पे पाडले. तर माझा क्वेश्चन काय बघा, हा जो पहिला इंटरव्हल आहे ना, हा छोटासा इंटरव्हल, ह्या छोट्याशा इंटरव्हल मध्ये जे काही काम असेल ते छोटस काम म्हणजे डीडब्ल्यू असेल. त्या दुसऱ्या इंटरव्हल मधलं काम डीडब्ल्यू, त्या तिसऱ्या इंटरव्हल मधलं काम डीडब्ल्यू, चौथ्या इंटरव्हल मधलं काम डीडब्ल्यू, पाचव्या इंटरव्हल मधलं काम डीडब्ल्यू. मला सांगा हे डीडब्ल्यू प्लस डीडब्ल्यू प्लस डीडब्ल्यू प्लस डीडब्ल्यू प्लस डीडब्ल्यू सगळ्या डीडब्ल्यू ची जर ऍडिशन केली तर तुम्हाला काय मिळणार आहे, ओव्हरऑल वर्क मिळणार आहे की नाही, मिळणार आहे सर. पण मला सांगा पहिल्या इंटरव्हल मध्ये जे काही डीडब्ल्यू आहे ते डीडब्ल्यू समजा 0.001 किंवा 0.01 जूल असेल, तर दुसऱ्या मधलं पण किती असेल तेवढंच कन्सिडर करूया, तिसऱ्या मधलं पण तेवढंच, म्हणजे 4 5 6 कितीतरी लॉट ऑफ म्हणजे इनफायनाइट इंटरव्हल्स असतील. आणि इनफायनाइट इंटरव्हल मध्ये जे काय वर्क आहे त्या वर्कची जी काय व्हॅल्यू आहे इनफायनाइट आहे. हे जे वर्क आहे ना ते ओव्हरऑल वर्क आहे, पण ह्या इंटरव्हल मधलं जे वर्क आहे ते इंटरव्हल मधलं वर्क अतिशय स्मॉल वर्क आहे. आणि ते स्मॉल वर्क सगळीकडे कसं असणार आहे, 0.01 जूल, की जे कसं आहे इनफायनाइट व्हॅल्यू. म्हणून काय सांगितलंय, देअर कॅन बी इनफायनाइट व्हॅल्यूज ऑफ पाथ फंक्शन. खूप व्हॅल्यूज असतील, या इंटरव्हल मध्ये एक व्हॅल्यू असेल, या इंटरव्हल मध्ये एक, असे किती इंटरव्हल करू शकता रे, इनफायनाइट इंटरव्हल असतील. तर मी समजण्यासाठी 1 2 3 4 5 दाखवले, पण तसं बघायला तर त्या सिस्टीम मध्ये इनफायनाइट इंटरव्हल असतील आणि इनफायनाइट इंटरव्हल असतील तर इनफायनाइट फंक्शन्स असणार, इनफायनाइट व्हॅल्यूज असतात.
ओके, आय होप तुम्हाला ही पहिली कॅरेक्टरिस्टिक समजली असेल. याच्यानंतर दुसरी कॅरेक्टरिस्टिक काय बघा, 2 नंबरला path functions are also called as indefinite functions. आता इनडेफिनाइट म्हणजे काय होतं, इनडेफिनाइट म्हणजे नॉट फिक्स्ड फिक्स्ड नाही. काय फिक्स नाही ते बघा पहिला. आता काय केलं, ए स्टेट पासून बी स्टेट कडे गेलो. ओव्हरऑल वर्क किती केला आता सांगा सिस्टीमनं, म्हणजे सिस्टीमला जर ए पासून बी कडे जायचं असेल तर सिस्टीमनं ओव्हरऑल वर्क केलं 50 जूलचं. ओके, मग याच्यामध्ये पहिला इंटरव्हल, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा हे 6 इंटरव्हल केले. असं समजूया की 6 इंटरव्हल मधलं जे काय ओव्हरऑल वर्क आहे, म्हणजे इथलं डीडब्ल्यू पहिल्यामध्ये किती, डीडब्ल्यू प्लस डीडब्ल्यू प्लस डीडब्ल्यू प्लस डीडब्ल्यू प्लस डीडब्ल्यू किती झाले, 3 इंटरव्हल, 4 इंटरव्हल, 5 इंटरव्हल आणि हे 6वा इंटरव्हल. हे सगळं वर्क किती आले रे बाळांनो, 50 जूल आले. किती आले, 50 जूल. पण मला सांगा, पहिल्या इंटरव्हल मध्ये जे काय वर्क आहे डीडब्ल्यू त्याची व्हॅल्यू जर 10 जूल असेल तर दुसऱ्या इंटरव्हल मधलं जे काय वर्क आहे ते 10 जूल असेल का रे? आता मगाशी समजण्यासाठी मी सांगितलं 0.01 जूल, पण असं काय नाही की पहिल्या इंटरव्हल मधलं वर्क जर 10 जूल असेल तर दुसऱ्या इंटरव्हल मधलं वर्क 10 जूल असेलच, असं काही नाही, कंपल्शन नाही. ते समजा 9 जूल असेल, तिसऱ्यातलं किती असेल, 20 जूल असेल, किती झालं, 20 प्लस 10 39 झालं. इथं 11 घ्या, 11 जूल, 39 आणि 11 किती झालं, 11 नको, 39 आणि 6 घ्या, किती झालं 45. इथं 2 जूल घ्या आणि इथं 3 जूल घ्या. आता हे सगळ्यांचं ऍडिशन करावं. 10 प्लस 9 19 19 20 19 20 39 39 6 45 45 and 2 47 प्लस 3 50 जूल आलं. म्हणजे हे ओव्हरऑल वर्क 50 जूल कसं आलं, तर याचा अर्थ असा नाही की पहिल्या इंटरव्हल मधलं वर्क दुसऱ्या इंटरव्हल मधलं वर्क हे सेम आहे. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या प्रत्येक इंटरव्हल मधलं काम सिस्टीमने डिफरंट केलंय. पहिल्यातलं 10 जूल असेल तर दुसऱ्यातलं 9 जूल आहे, तिसऱ्यातलं 20 जूल आहे. म्हणजे वर्क कसं आहे, डिफरंट आहे. म्हणजे याची व्हॅल्यू फिक्स आहे का, म्हणजे पहिल्या इंटरव्हल मधलं वर्क फिक्स आहे, दुसऱ्यातलं फिक्स आहे, तिसऱ्यातलं फिक्स आहे. फिक्स आहे का व्हॅल्यू? अजिबात व्हॅल्यू फिक्स नाही. म्हणून त्या पाथ फंक्शनला आपण म्हणलंय इनडेफिनाइट फंक्शन. काय म्हणलंय, इनडेफिनाइट फंक्शन. आय होप तुम्हाला हे 2 प्रॉपर्टीज समजले असतील. आता हे याचा एक स्क्रीनशॉट घ्या, काही नोटिंगचे पॉइंट तुम्हाला लिहून द्यायचे. हा, तर काय नोटिंगचे पॉइंट आहेत ते जरा बघूया आपण. बघा, सपोज नोट लिहितो पहिला, A is state function, A is state function आणि इथं आपण B is path function असं लिहूया. B is path function. कशाला, A च्या ठिकाणी असं लिहा ना टेम्परेचर आणि B च्या ठिकाणी काय लिहूया, W म्हणजे कोण, वर्क. टेम्परेचर एक स्टेट फंक्शन आहे आणि W म्हणजे वर्क. वर्क कोण असणार आहे, एक पाथ फंक्शन असणार आहे. मग मला सांगा डेल्टा टी कोण असणार आहे, डेल्टा टी. व्हेरी गुड. डेल्टा टी कोण असणार आहे, चेंज इन स्टेट फंक्शन, चेंज इन स्टेट फंक्शन. आता डेल्टाच्या ठिकाणी मी स्मॉल डी हा शब्द वापरतो. स्मॉल म्हणजे काय, इथे लिहू असं म्हणतो, स्मॉल चेंज इन स्टेट फंक्शन. ओके, आता जर डब्ल्यू एक पाथ फंक्शन असेल तर इथे लिहिलं मी डीडब्ल्यू. काय लिहिलं, डीडब्ल्यू. तर त्याला अर्थ काय असेल सांगा. जर टेम्परेचर एक स्टेट फंक्शन असेल तर तुम्ही डीटी मध्ये काय सांगितलं, डीटी मध्ये सांगितलं सर स्मॉल चेंज इन स्टेट फंक्शन. डब्ल्यू एक पाथ फंक्शन असेल तर डीडब्ल्यू बद्दल काय सांगणार, डीडब्ल्यू बद्दल असं घ्या, स्मॉल चेंज इन वर्क असं आपण म्हणूया का, स्मॉल चेंज इन वर्क. मग इथं आपण काय म्हणूया, स्मॉल चेंज इन टेम्परेचर असं म्हणूया ना, स्मॉल चेंज इन टेम्परेचर. पण तुम्ही इथं जे लिहिलंय स्मॉल चेंज इन टेम्परेचर हे बरोबर आहे, पण इथं जे तुम्ही लिहिलंय ना स्मॉल चेंज इन वर्क हे रॉंग आहे. हे काय आहे, रॉंग आहे, चुकीचं आहे. म्हणजे स्टेट फंक्शन साठी तुम्ही काय सांगू शकताय, तर चेंज सांगू शकताय. पण जर पाथ फंक्शन असेल, कोणतं फंक्शन,
पाथ फंक्शन, तर त्या पाथ फंक्शन साठी तुम्ही चेंज सांगायचा नाही. काय सांगायचं नाही? चेंज सांगायचा नाही. तर तुम्ही त्या पाथ फंक्शन साठी काय सांगायचं? dw म्हणजे ओव्हरऑल, किंवा इथं आपण लिहूया त्या पाथ फंक्शन साठी तुम्ही चेंज न सांगता स्मॉल व्हॅल्यू ऑफ वर्क असं सांगायचं असतं. म्हणजे जनरली बघा, एक सिस्टीम आहे ए, ती गेली बी नावाच्या फायनल स्टेटकडे, आणि इथलं ओव्हरऑल वर्क किती आहे? ओव्हरऑल वर्क आता मगाशी आपण बघितलंय 50 जूल. इंटरवल घेतले, ओके. पहिल्या इंटरवल मध्ये जे वर्क आहे ते काय आहे? डीडब्ल्यू किती असेल? ते 10 जूल असं समजूया. पण हे 10 जूल म्हणजे काय स्मॉल चेंज इन वर्क आहे का? तर नाही, हे स्मॉल चेंज इन वर्क नाही. हे काय आहे? वर्कचे स्मॉल व्हॅल्यू. दुसऱ्या फंक्शन म्हणजे हा दुसरा इंटरवल, तर dw1 म्हणूया. dw2 म्हणजे काय? दुसऱ्या इंटरवल मध्ये किती आहे? तर 10 जूल समजूया. dw3 किती असेल? तर 12 जूल असेल. dw4 किती असेल? 10 20 32 झाला 18. इथं मग 8 जूल करूया, 8 जूल. आणि dw5 किती असेल? 10 असेल, 10 जूल. किती जरा सगळ्यांचे ऍडिशन बघा, म्हणजे dw1 प्लस dw2 या सगळ्यांची जर ऍडिशन केली तर 50 जूल मिळणार आहे. ओके. मग dw1 ला तुम्ही म्हणू शकता का स्मॉल चेंज, dw2 स्मॉल चेंज, dw3 स्मॉल चेंज असं म्हणला तर ते रॉंग आहे. काय म्हणायचं? स्मॉल व्हॅल्यू म्हणायचं. काय म्हणायचं? स्मॉल व्हॅल्यू. म्हणजे dw कोण असणार? स्मॉल व्हॅल्यू इन फर्स्ट इंटरवल, dw2 स्मॉल व्हॅल्यू इन सेकंड इंटरवल, dw3 स्मॉल व्हॅल्यू इन थर्ड इंटरवल, dw4 स्मॉल व्हॅल्यू इन फोर्थ इंटरवल, dw5 स्मॉल व्हॅल्यू इन फिफ्थ इंटरवल. हे असणार आहे तुमचं पाथ फंक्शन साठी. म्हणजे पाथ फंक्शन साठी कधीही चेंज सांगायचं नाही. काय सांगायचा? स्मॉल व्हॅल्यू. ओके. आता जर ओव्हरऑल चेंज पाहिजे असेल, जर स्टेट फंक्शन मधला ओव्हरऑल चेंज पाहिजे असेल तर इथे लिहिणार मी ओव्हरऑल चेंज, ओव्हरऑल चेंज इन स्टेट फंक्शन. स्टेट फंक्शन जर पाहिजे असेल तर तुम्ही काय करायचं? इंटिग्रेशन घ्यायचं. कुणाचं इंटिग्रेशन? स्मॉल चेंजचं. स्मॉल चेंज काय आहे? dt. त्या स्मॉल चेंजचं इंटिग्रेशन घ्या फ्रॉम t1 टू t2. म्हणजे कसं असणार? लिमिट जर पुट केलं तर t2 मायनस t1 हे काय असणार आहे? ओव्हरऑल चेंज कुणामधला? स्टेट फंक्शन मधला. आय होप तुम्हाला समजलं असेल. पण जर इथं इंटिग्रेशन घेणं म्हणजे काय? आता ज्यांचा मॅथमॅटिक्स सब्जेक्ट नसेल त्या विद्यार्थ्यांना परत इंटिग्रेशनचं भीती अजिबात घ्यायचं नाही. खूप सोपा पार्ट असतो इंटिग्रेशनचा. बघा, इंटिग्रेशन म्हणजे काय असतं? इंटिग्रेशन इज इक्वल टू ऍडिशन ऑफ ऑल पार्ट्स. सगळ्या पार्टचे ऍडिशन घ्या. म्हणजे इंटिग्रेशन इज इक्वल टू काय असणार? तर बघा, dw1 जर असं लिहिलं मी, dw1 प्लस dw2 प्लस dw3 प्लस dw4 प्लस dw5 हे एवढं सगळं लिहिताना आपल्याला कंटाळा येतो की नाही? आणि हे एवढं सगळ्यांचे ऍडिशन म्हणजे तुमचं काय असणार आहे? तर इंटिग्रेशन असणार आहे. काय असणार आहे? इंटिग्रेशन. अरे पण मला सांगा, dw1 स्मॉल चेंज आहे का स्मॉल व्हॅल्यू आहे? व्हेरी गुड. काय असणार आहे? स्मॉल व्हॅल्यू इन वर्क. dw2 स्मॉल व्हॅल्यू इन वर्क. अशा सगळ्या स्मॉल व्हॅल्यू वर्कच्या जर आपण ऍड करत गेलो तर तुम्हाला काय मिळणार आहे बाळांनो? इथं मग पाथ फंक्शन मध्ये काय येणार? बघा मी काय म्हणतो आता, सगळ्या स्मॉल व्हॅल्यूजची जर ऍडिशन करत गेलो तर आपण मला काय मिळणार? ओव्हरऑल व्हॅल्यू. काय मिळणार? ओव्हरऑल व्हॅल्यू इन पाथ फंक्शन. पाथ फंक्शनची जी काय ओव्हरऑल व्हॅल्यू असेल ती कशी असणार? मग सगळ्यांची ऍडिशन. सगळ्यांची ऍडिशन म्हणजे काय असणार? इंटिग्रेशन ऑफ dw. बरोबर का? काय असणार? इंटिग्रेशन ऑफ dw. मग फ्रॉम इनिशियल स्टेट 1 टू फायनल स्टेट 2 हे जर सगळं कॅल्क्युलेट केलं तर ते काय असणार आहे? म्हणजे कॅपिटल W. जसं तुम्ही इथं कॅपिटल डेल्टा टी लिहिलं नाही तसं इथं डेल्टा W लिहायचं नाही. असं डेल्टा W लिहिते रॉंग आहे. फक्त काय लिहायचं? कॅपिटल W लिहायचं. आणि कॅपिटल W हे किती असणार आपलं? कॅपिटल W चं लिहिले 50 जूल. आणि ते कसं आलं असणार आहे? तर हे सगळ्या स्मॉल वर्कचे ऍडिशन केल्यानंतर म्हणजे हे दोन पार्ट अतिशय महत्त्वाचे आहेत. म्हणजे स्टेट फंक्शन आणि पाथ फंक्शन मधला हा डिफरन्स विद्यार्थ्यांना कळत नाही आणि हे स्टेट बोर्डला थोडंसं सांगितलं जात नाही. पण अतिशय महत्त्वाची गोष्ट कुठली आहे? तर स्टेट फंक्शन मधला स्मॉल चेंज सांगा, पाथ फंक्शन मधला स्मॉल व्हॅल्यू सांगा. ओव्हरऑल चेंज पाहिजे असेल तर इंटिग्रेशन घ्या, ओव्हरऑल व्हॅल्यू पाहिजे असेल तर इंटिग्रेशन घ्या. पण इंटिग्रेशन घेतल्यानंतर फायनली इथं डेल्टा साइन येणार, इथं डेल्टा साइन येणार नाही. आय होप तुम्हाला हे सगळं समजलं असेल. तर या लेक्चर मध्ये बघा आपण स्टेट फंक्शन आणि पाथ फंक्शन या दोघांचा स्टडी केलेला आहे इन डिटेल. महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या बुक मध्ये ज्या काही कन्सेप्ट नव्हत्या त्या सुद्धा मी तुम्हाला डिस्कस करून दिलेल्या आहेत. आय होप तुम्हाला हे लेक्चर बऱ्यापैकी समजलं असेल.
ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट पार्ट सुरू करूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.